स्वप्नील कुठे गेलाय? हा, त्यांचीच वाट बघतायत सगळे. अरे मग नाश्ता तर करून घेऊ ना आधी, गार होऊन जाईल नाही तर त्यो. तू कर बाई नाश्ता. आम्ही स्वप्नीलसाठी थांबलोय बघ. नाही पण रात्री स्वप्नीलच्या खोलीत रुपालीच्या वरडण्याचा आवाज येत होता ना तुम्हाला? हा, काय झालं ग? चिडली होती का रुपाली? नाही नाही, असं काही नाही झालंय. कदाचित स्वप्नील सर त्यांच्याशी बोलत असतील रात्री. नाही, दादा वहिनीशी बोलला असेल तर बरंच आहे खरं तर. ये ये बाबा, ही सगळी जण पाय डोळ्यात जीव आणून तुझीच वाट बघतात बघ. स्वप्नील, बोललास का तू रुपालीशी? नाही सरकार. म्हणजे एक मिनिट सर, बोललाच नाही का? बोलता आलं नाही काय? म्हणजे मी बोलू शकलो नाही आपण. का रे? आपल्याला रुपालीला खरं सांगता येणार नाही. म्हणजे मी प्रयत्न केला पण नाही, शक्य नाही आहे ते. दादा काय झालं काय असं नक्की? अरे मी विषय काढलेला, पण म्हणजे मी फक्त एवढंच विचारलं की बाळाचा जन्म कधी झाला हे तुला आठवतंय का? त्यावरूनच तिला घाम फुटला आणि ती कसं तरी करायला लागली. तिला काही ते आठवेना आणि आठवत नाही म्हणून आणखी त्रास झाला या ठिकाणी. एक मिनिट, तुम्ही त्यांना सांगितलं ना, म्हणजे विचारलं ना तुम्ही की बाळाचा जन्म कसं झाला हे आठवतंय का? त्यांना आठवत नाहीये. मग हे चांगलंय की, म्हणजे आपण त्यांना हळूहळू काही गोष्टी सांगू शकतो ना. अपर्णा प्लीज, मी तुझ्या पुढे हात जोडतो. आपण तिला काही खरं सांगायला नको प्लीज. सर बघितलं का आप्पे, मी काय सांगत होते तुला, पण तू ना ऐकतच नाही अजिबात. हो मावशी, हे सगळं कशासाठी चाललंय माहिती ना तुम्हाला? अरे पण त्याचा काय उपयोग आहे? मावशी तुम्ही जरा थांबा. अपर्णा प्लीज, आपण तिला काहीच नको सांगायला खरं. तुम्ही तिच्या पुढे हात का जोडलेत? अगं नाही, ते अगं रुपाले, ते माग लागलेत ह्यांच्या किती. हा, मागं लागलेलो आम्ही की अपर्णानं आता कामाला जायला पाहिजे. कारण अगं आमच्या क्लासमधली कलेक्टर झालेली पहिली विद्यार्थिनी आहे ना ती. काम करायला पाहिजे तिनं, असं म्हणत होतं या ठिकाणी. मग तुम्ही कशाला हात जोडताय तिच्या पुढं? तिला जायचं असेल तर जाईल किती. अगं नाही, हात नव्हतं जोडत, सांगत होतो तिला. पण तुम्ही हात जोडू नका तिच्या पुढं. काय? बाबाकडे जायचं? हो बरं. अहो तुम्ही घेता का ह्याला जरा? मी आवरून येते. हळूच, बाबाकडे जात शानू. अर्जुन प्लीज, तू आमच्यासाठी कंप्लेंट नको नोंदवून घेऊस. दादा अरे मग काय करायचं आणि कसं? मला कळतंय की तुला चुकीचं काम करायचं नाहीये, पण अरे प्रत्येक ठिकाणी कायदा पाळलाच पाहिजे असं नाही ना. तू तक्रार नोंदवलीस तर ते बाळाला घेऊन जातील. आणि ठेवतील कुठं? ठेवतील यांच्या कुठल्या तरी हाफिस मध्ये, नाहीतर टाकतील त्या बिचाऱ्या लेकराला कुठल्या तरी अनाथ आश्रमात. भया नाही, त्याला इथं घर मिळालंय की. आई, असं काही होणार नाही म्हणून तर आपण हे सगळं करतोय ना. अगे काय बोलती तू आप्पे? हा, अगं तुला चांगलं माहितीये की ती रुपाली काय लवकर बरी होणार नाही म्हणून. अर्जुन अरे एकदा या बाळाकडे बघ, म्हणजे तुला कळेल मी का म्हणतोय की हे बाळ इथंच राहिलं पाहिजे. हातात घेऊन बघ ना एकदा. बघ, घे. आपल्या घरात सगळ्यात पहिल्यांदा तू बाळाला हातात घ्यायचा. आता बघ खोलीमध्ये फक्त 5-6 पोस्टर लावलेत बाळाचे, नंतर अख्खी खोली भरणारे खोली. आपलं बाळ मोठं होते अप्पे. ए चिटुकल्या, तू इकडे आहे ना?
मी विचार करतो दादा, बघतो काय करता येईल ते. कुठं निघाला? ड्युटी आहे, निघायला लागेल मला. मी पण निघते. म्हणजे ते बापूंकडे जायचं ना, स्वयंपाक करायचा आहे मला, मी निघते. आणि इकडलं केलं इकडचं सगळं, येते मी. स्वप्नील, मी ना तुला गॅरंटीनी सांगते बघ, ही दोघं ना कंप्लेंट लिहिणार म्हणजे लिहिणार. अरे पक्के कायद्याचे भक्त आहेत हे. तुला माहितीये या आप्पीनं स्वतःच्या नवऱ्याला तुरुंगात टाकलं होतं. मग तू तर लय लांबचा आहेस बघ. म्हणे तू अजून आगीत तेल ओतू नकोस हा. हाय का आता? नाही बघाच तुम्ही, मी सांगते ते खोटं ठरलं ना तर तुम्ही सांगाल ते मी करीन. अर्जुन, 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 अर्जुन. काय काय झालं तुला? मला कुठं काय झालंय? पण तू माग माग का आलीस? काय नाही झालं तुला? इकडे माझ्या डोळ्यात बघून बोल. अर्जुन, खोटं बोलू नको. मी तुला बघितलंय. तू बाळाला आता हातात घेतलंस तेव्हा तुझा हात थरथर कापत होता. ते बाळाला घेतलं आणि मला सगळंच आठवलं एकदम. काय आठवलं तुला? आपल्या बाळाच्या वेळेचं सगळं आठवलं. आपण आपल्या बाळाशी बोलायचो ना, ते आठवलं. आपण 9 महिने बाळाची जी काळजी घेतली होती ना, ती आठवली. आपली मला 1 सेकंदासाठी वाटलं की आपल्या बाळालाच मी हातात घेतले. तेच अर्जुन, मी तेच सांगायचा प्रयत्न करते की आपलं बाळ. नाही गेले, आपलं बाळ गेले. आपलं बाळ गेले. अरे तू आत्ताच म्हणलास ना. मी आत्ता म्हणलो कारण मला तेवढ्या पुरतं वाटलं होतं. ते बाळाला हातात घेतले. ते काय झालं, आपलं बाळ गेल्यानंतर पहिल्यांदाच कुठल्या तरी बाळाला हातात घेतलं होतं ना मी, म्हणून वाटलं असेल बहुतेक, बाकी काय नाही. अर्जुन, एवढं सोपं नाहीये हे. तू करतेस तेवढं अवघड पण नाही आपे. ते तेवढं पुरतं होतं बघ. आणि मला ना त्यावेळी दादाला बोलायचं होतं हे, ना घरातल्या कोणाला बोलायचं होतं, म्हणून मी निघून आलो. आप्पे, आपण आत्ता कुठं उभं आहे माहिती तुला? आत्ता आपण कुठं उभं आहे माहिती तुला? मी इथंच तुला सांगितलं होतं की पहिले आपण आई बाबा होणार. हा. आणि मला तुला इथं शेवटचं सांगावं लागतंय. मला वाईट वाटतंय पण शेवटचं सांगावं लागतंय की आपलं बाळ गेले. त्या बाळाचा नुसता आवाज जरी आला ना तरी जीव कासावीस होतो, सुधरत नाही. आणि आता तर तानं बाळ आलंय घरात आपल्या. आता रोज आपल्याला भास होते, आवाज येते, लय त्रास होईल या सगळ्या गोष्टीचा. म्हणून आपल्याला स्वतःला समजावलं पाहिजे, एकमेकांना समजावलं पाहिजे की आपलं बाळ गेले. आणि बघ आप्पे, हेच सत्य, आपलं बाळ गेले. आप्पे, मी काय सांगतोय तुला कळतंय का? अर्जुन, या जागेचे किंवा इतर जागेचे आठवणींचे वेगळे संदर्भ होते माझ्यासाठी. पण आता ना, आता काय? आता वेगळे. मी आधी या रस्त्यावरून जायचे ना तेव्हा मला लय भारी वाटायचं अर्जुन. मला सगळं आठवायचं रे. मला खरंच खूप भारी वाटायचं. आता मी या रस्त्यावरून गेले ना की मला एकच आठवतं की माझं बाळ गेलंय. अर्जुन, मला एक जागा सांग, एक जागा अशी सांग तिथे आपल्या बाळाच्या आठवणी नसतील. एक जागा. सॉरी. तू नको ना सॉरी म्हणून. वाटत हे सगळं तू काही ठरवून नाही केलंयस. जाऊ दे, तू जा कामाला. मी बापूंकडे चालली. आप्पे, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे. जा. सावकाश जा. सरकार या ठिकाणी अर्जुन नोंद करेल का हो? अरे नाही स्वप्नील, त्याचं तुझ्यावर लई प्रेम आहे. तू आणि रुपाली कशातून गेलाय याची चांगली जाणीव आहे त्याला. ते असं काय नाही करणार. आणि अर्जुन स्वतः कशातून गेलाय माहितीये ना तुला? वय पण ती दोघं बी सावरतायत की त्यातून. त्याबद्दल नाही बोलत आहे स्वप्नील. मग
अर्जुननं भ्रष्टाचार केला होता त्याबद्दल त्यानं सोसलंय. अगदी तुरुंगात पण जाऊन आलाय. हो ना, साक्ष फिरली नसती ना तर तो जेलमध्येच गेला असता. तर मुद्दा असा आहे की आता अर्जुन असं काही करणार नाही, काही झालं तरी. पण त्याला चुकीचं थोडीच काय करायला सांगतोय आपण. तुम्हाला कळत कसं नाही? याआधी पण त्यानं अशा गोष्टी केल्या. विण्याच्या जमिनीसाठी पैसे घेतल्या, बापूंसाठी पैसे घेतल्या. हो, नियम मोडलेत, भ्रष्टाचार केलाय, पण तो आता असं अजिबात नाही करणार. आता तो कामाची बेईमानी करणार नाही. म्हणजे तुम्ही दोघं बी म्हणताय की तो नोंद करेल? हा, आता सरकार पण तसंच म्हणतायत म्हटल्यावर मलाही असंच वाटतंय. अरे पण असं गप बसून कसं चालेल आपल्याला? त्याला थांबवायला पाहिजे. हा, सरकार तुम्ही विनय काकाशी बोलता का? नाही, विण्याशी बोलून काय उपयोग नाही. अर्जा त्याला गप करणार. मग आपल्याला आप्पीशी बोलावं लागेल. अर्जुन जर कोणाचं ऐकल ना तर तो आप्पीच ऐकल. अहो, आप्पीमुळं अर्जुन आपला चांगल्या मार्गाला लागलाय. ती का बरं सांगल हे? कारण आई होणं काय असतं आणि बाळ जाणं काय असतं हे तिनं अनुभवलंय. हा, आणि रुपालीचा त्रास पण तिनं जवळून बघितलाय. होय स्वप्नील, म्हणूनच मला तिच्याशी एकदा बोलून बघायचं. आजवर तुला माझ्याकडून फक्त त्रासच झालाय. कुठलीच गोष्ट मनासारखी झाली नाही तुझ्या, आणि म्हणूनच मला तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. यावेळी मी हे नक्की करेन. सरकार मागचं धरून बसणाऱ्यातला नाहीये मी, पण यावेळी मला जरा जास्तच काळजी वाटते. हो, म्हणूनच मी माझ्या पद्धतीने तिच्याशी बोलतो. बघा सरकार, हवं तर मी बोलतो. नाही नाही, नको नको, मी बोलतो बरोबर. बरं ठीक आहे, बोला तुम्ही, पण बाळ आपल्या घरात राहिलं पाहिजे. हो, राहणार राहणार रुक्मिणी, बाळ आपल्या घरातच राहणार. दिप्या, आरती सकाळी मंडई आणली होती ते सगळं. दिप्या, अरे किती पसारा केलायस. मला असं वाटतं की दीदीला आपण जास्त काम नको लावायला. नाही लावत बापू. मी काय मदत करू का? ए, मदत करणार. तू तुझा अभ्यास कर, परीक्षा आल्या ना जवळ. दीदी कधी येतो म्हणली रे? आले. प्या, आपी दीदी. काय ग, काय झालं? काय नाही, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे की. तू कशी आहेस? मी मस्त आहे. किती दिवस झाले आपी दीदी तुला भेटायचं होतं. अगं मग भेटलो की आता आपण. बरं, आता तू जरा वेळ अभ्यास कर, मी स्वयंपाकाचं बघते. आपण निवांत बसून गप्पा मारूया काय? ठीक आहे, मी अभ्यास करते. करा. दिदे, तुला लागणार सगळं साहित्य आणलंय. काय लागलं तर मला हाक मार, मी आहे तुझ्या मदतीला. बरं. आवडतो. हाय मी आप्या, का ग, काय झालं? कुठं काय? काय नाही. आप्या, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय अगं. बापूशी खोटं बोलणार आहे? बापू, हो घरात लय काय काय चाललंय. हो, मलाही राहून राहून बाळाची आठवण येते, आणि काही बोललं का लोकांना मी वेडी वाटते. आणि बापू, ते रुपालीताईंनी जे बाळ आणले ते बघून मला असं वाटतं का ते बाळ मी. ते मला काय नाही, म्हणजे ते बाळ बघून अजूनच मला बाळाची आठवण येते. अजून? बापू, रुपालीताईने ते बाळ उचलून घरी आणलंय. बरं, असं ठरलं होतं की रुपालीताईंना हॉस्पिटलमध्ये न्यायचंय, लवकरात लवकर त्यांना बरं करायचं. आणि मला खरंच असं वाटतं की रुपालीताई आधी व्यवस्थित बरं झालं पाहिजे आणि मग त्यांनी बाळाला सांभाळलं पाहिजे. पण हे घरात आता कोणीच ऐकत नाही. अर्जुन पण एवढं टेन्शनमध्ये ना बापू. मला तर काय बोलावं, मला काहीच कळलं बापू आता. आप्या, अगं एकाच वेळी किती गोष्टींचा विचार करतेस तू? बापू, अहो घरात चाललंयच असं, मी तरी काय करू? बघ आप्या, असं विचार करत बसू नको. अगं डोक्यात विचारांचा गुत्ता होईल पार. दीदी, बघ दीदी, पुस्तकात काय लिहिलंय ते बघ की. पुस्तकात असं लिहिलंय की सूर्याभोवती पृथ्वी
फिरते, पण आपल्याला तर दिसतं ना सूर्य आपल्या भोवती फिरतोय म्हणून. म्हणजे सूर्य उगवतो मावळतो म्हणजे तो फिरतोच ना. छकुली ऐक की, मी आता बापूंसोबत बोलते ना, मी बापूंशी बोलणं झालं की मग नाही 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 आपे, तिला काय वाटतंय तिच्याशी बोल की आधी. हा काय म्हणते बघ. बर ते मला वय नाही नाही थांब. हे बघा छकुले, आता हे बघ, हा बटाटा म्हणजे सूर्य, हा टोमॅटो म्हणजे चंद्र, आणि हा कांदा म्हणजे पृथ्वी, जिथे आपण राहतो. बरोबर छकुले? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्याला जे दिसतं ते खरं असतंच असं नाही बरं का. आता तुला काय वाटतं, सूर्य मावळतो आणि उगवतो म्हणजे दिवस होतो रात्र होते, म्हणजे काय होतं, सूर्य पृथ्वीभोवती असा फिरतो. अगं नाही छकुले, अगं हे चुकीचं आहे. उलट पृथ्वी आणि इतर ग्रह सूर्याभोवती फिरत असतात, आणि जेव्हा ते सूर्याभोवती फिरत असतात ना अशी, तेव्हा ते स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरत असतात. कळलं का? म्हणजे दिवस उजाडतो आणि मावळतो तो कसा, सूर्याभोवती फिरता फिरता पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते, ती अशी. पृथ्वी सूर्याभोवती पण फिरते आणि आपल्या भोवती पण. बरोबर. छकुले, आता तुझ्यासारखंच ना इतर लोकांनाही हे माहिती नव्हतं. अगं ते नाही वाटायचं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की काय, पण तसं नव्हतं. अनेक शास्त्रज्ञांनी शोध लावले, त्याचा भरपूर अभ्यास केला, आणि मग हे कोडं सुटलं. कळलं का? आता कळलं ते तुम्हाला. एकच नंबर. लागा अभ्यासाला, चला. आप्या थांब 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 थांब. अगं तू तू मगाशी विचारलंस का नाही, त्या प्रश्नाचं उत्तर यातच दडलंय. म्हणजे ऐक की, तू छकुलीला काय म्हटलीस, जे दिसतं तसं खरं असतं तसं नाही. हा, एक मिनिट घे, मगाशी सांगितलंस तसं. दे 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 दे. हा, तू काय सांगितलंस, हा सूर्य, हा ही पृथ्वी. आपल्याला वाटतं सूर्य पृथ्वीभोवती फिरतोय, पण तसं नाही. नाही म्हणजे जे दिसतं तसं नाही. नाही पण प्या, म्हणूनच अगं तुला सिद्ध करायला लागेल. तुझं जे वाटणं लोकांना येडं येडं वाटतंय ना, ते येडं नाहीये. म्हणजे तुला बाळाची काळजी वाटते म्हणून तू तशी वागतेस, बरोबर आहे ना? मग आप्या, पहिल्यांदा तुला लोकांना हे पटवून द्यायला लागेल, तू येडी नाहीयेस, तुझं वाटणं चुकीचं नाहीये. तुला यातनं बाहेर पडावं लागेल, आणि मगच रुपालींना यातनं बाहेर काढता येईल आपल्याला. हे घरच्यांना समजून सांग बाळा. बापू, थँक्यू. तुला कळेल हे माहित होतं बघ मला, त्यात छकुलीची मदत झाली. आता समजलंय ना बाळा, मग लागा कामाला. साहेब, ती बाळाची नोंद करायची होती ना मंदिरात सापडलेल्या. साहेब, अहो घरी सगळं ठीक आहे ना? काय झालं, तू काय म्हणत होता? अहो ती मंदिरात बाळ सापडले, त्याची नोंद करायची होती ना. चिंचुकी, मी दादा बरोबर असं नाही वागू शकत रे. आता ते बाळ घरी आले, दादा वहिनी कसले खुश आहेत माहिती का? मला आत्ता नको वाटते. हा, तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे साहेब. अहो पण कधी ना कधी कळणार. बघू, ते पुढचं तोडगा निघेल काहीतरी. आत्ता राहू दे. ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणाल तसं. ऐक की, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? मला तक्रार नोंदवायची. मला तक्रार नाही नोंदवायची. साहेब, आम्हाला तक्रार नोंदवायची. काय झालंय काय? आमच्या धाकल्या दिराची करायची तक्रार. अगं कशाला? तुम्ही जरा गप्प बसाव. साहेब तुम्ही लिहून घ्या. हा, पण झालंय काय ती तरी सांगा. अहो, आमच्या जमिनीचा एक तुकडा होता, दोघा भावांमध्ये त्याची वाटणी झाली. आम्ही जरा बाहेर होतो म्हणून ह्यांनीच धाकल्या भावाला जमीन कसायला दिली. त्यांनी ती कसली, पीक बी त्यांनीच घेतलं, पण आम्ही आता परत आलोय तर तो जमीन द्यायला मागना. ती जमीन तुमच्या नावावर आहे, जी काही कागदपत्र आहेत तुमच्याकडे? होय, आहेत साहेब. तुम्ही आत्ता बरोबर आणल्यात? हो, आणलेत. अगं तक्रार कशाला करायची?
हे बघा, त्यांना पण समजलं पाहिजे कायदा सगळ्यांसाठी समान असतोय. साहेब, आम्हाला काय बी नको, आमची जमीन फक्त परत पाहिजे. बाकी त्यांच्याशी काय वाद नाही आमचा. म्हणजे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे ना. चिंचुके, तक्रार नोंदवून घ्यावी लागेल. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, मग ते भावाच्या बाबतीत का सांग.